सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूर नगरे महाराष्ट्र राज्ये भारत देशे शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना प्रायः 17 वर्षाणि अष्टादश वर्षाणि यावत् संस्कृत भाषायाः विशेषवर्गस्य आयोजनं कृतवान्। तथा च ये छात्राः संस्कृत भाषा सम्यक्तया पठितुम् इच्छन्ति तेषां कृते अपि अध्यापनस्य कार्यं कृतवान्। तर वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपण पाहतो, त्यामध्ये धातुकोश, शब्दकोश आणि आता पाहणार आहोत आपण अमरकोश। अमरकोश म्हणजे काय? पंडित अमरसिंह यांनी त्यांच्या नावावरनं एका शब्दाला असणारे अनेक संस्कृत शब्द, इतर शब्द त्यांनी संग्रहित केले, म्हणून त्याला अमरकोश असं म्हटलं जातं। तोच मुद्दा आपण समजून घेऊया। कारण जशा प्रकारे आपणाला कुठलीही भाषा अवगत करण्यासाठी वेगवेगळ्या अनेक शब्दांचे अर्थ, त्यांचे उच्चार, त्यांचे लेखन माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। तशा प्रकारे एका शब्दाला असणारे अनेक वेगवेगळे समानार्थी शब्द सुद्धा माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच दृष्टिकोनातून आता आपल्या समक्ष सादर करतोय अमरकोश। गणेशः गणपती, उजव्या बाजूचे विग्रहातील शब्द वाचून दाखवतोय, कारण उच्चारावरून, विद्वत्ता आवाजावरून, नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येतं। कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपले उच्चार कशा पद्धतीचे आहे त्याच्यावरून आपल्या जवळ असणारं ज्ञान कितपत आहे, विद्वत्ता किती आहे हे लक्षात येतं। आपला आवाज, आवाजावरून नम्रता, आवाजाचा चढ उतार कशा पद्धतीचा आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या अंगी नम्रता हा गुणधर्म कितपत आहे हे लक्षात येतं। उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येतं। आपली वागणूक कशा पद्धतीची आहे, आपण राहतो कसं, बोलतो कसं, आपली केशभूषा, वेशभूषा, तसेच आपण एखादं वाहन चालवित असताना कशा पद्धतीनं चालवतो त्यावरून आपल्या अंगी वर्तन कशा पद्धतीचं आहे हे लक्षात येत असतं। चारित्र्य कितपत आपलं महान आहे हे लक्षात येतं। त्या दृष्टिकोनातून गणेशः गणपती, विनायकः विघ्नराजः, द्वैमातुरः गणाधिपः, सरस्वती ब्राह्मी भारती भाषा गीही वाक वाणी, आणि सरस्वतीला सरस्वती हा समानार्थी शब्द येऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते कट करण्यात आलेलं आहे। पितरौ आई आणि वडील, अंबा जननी माता, आईसाठी शब्द, तातः जनकः पिता वडिलांसाठीचे शब्द, देवाहा म्हणजे देव, अमराहा निर्जराहा त्रिदशाहा विबुधाहा सुराहा, आणि जर देवः असतं तर अमरः निर्जरः त्रिदशः विबुधः सुरः, पाषाणः दगड, अश्माग्रावा शिलाखंडः प्रस्तरः उपलः, वृक्षः झाड, महीरुहः शाखी वीटपी पादपः तरुः, पत्रम पान, पलाशम छद्मम दलम पर्णम छदः, पुष्पम सुमनः प्रसूनम कुसुमम सुमम, पर्वतः महिद्रः शिखरी क्ष्माभृत आहार्यधरः, असुराः दैत्याः दैतेयाः दनुजाः इंद्रारयः दानवाः, आणि असुरः असतं तर दैत्येयः दनुजः इंद्रारीही आणि दानवः। अशा प्रकारे वेगवेगळे अनेक या ठिकाणी आपणाला अमरकोशातील शब्द पाहावयास मिळतील। निश्चित याचा उच्चारणाचा फायदा आपल्या संस्कृत ज्ञानवृद्धीसाठी होणार आहे। धनम पैसा, द्रव्यम वित्तम स्थापतेयम, रिक्तम रुक्तम वसुः, जलम पाणी, उदकम जीवनम तोयम पानीयम सलिलम, रात्रिही रात्र, रात्रीसाठी कोणकोणते शब्द आहेत? निशा निशिथिनी, त्रियामा क्षणदा आणि क्षपा, नदी तरंगिनी, शैवलिनी, तटिनी, लहादिनी आणि धुनी। मित्रासाठी शब्द कोणते आहेत? वयस्यः स्निग्धः, सवयः,
सखा सुहृद. गृहम गेहम उद्वसितम वेश्म सद्म निकेतनम. एकंदरीत परीक्षेमध्ये आपणाला हा प्रश्न विचारल्यानंतर कमीत कमी 2 तरी समानार्थी शब्द अमरकोशातील लिहिणं आवश्यक आहेत. गृहम शीघ्रम सत्वरम चपलम तूर्णम अविलंबितम आशु. सागरः उदन्वान उदधिः सिंधुः सरस्वान अर्णवः. खगः विहंगः विहगः विहंगमः विहायः. विद्वान धीरः मनीषी ज्ञः प्राज्ञः संख्यावान पंडितः कविः. वनम अटवी अरण्यम विपिनम गहनम काननम. मार्जारः मांजर. ओतुः बिडालः मार्जारः. वृष दंशकः आखु भूक. मनः चित्तम चेतः हृदयम. स्वांतम रुद मानसम मनः. पवनः समीरः मारुतः मरुत जगत्प्राणः समीरणः. इंद्रः मरुत्वान मघवा. बिडौजः पाकशासनः. मुखम वक्त्रम आस्यम वदनम तुंडम आननम लपनम मुखमला मुखम नाही येणार. हेम स्वर्णम सुवर्णम कनकम. हिरण्यम हेम हाटकम. आभरणम अलंकारः परिष्कारः विभूषणम. गंगा विष्णुपदी जनुतनया सूरनिम्नका. केशवः दामोदरः ऋषिकेशः. केशवः माधवः स्वभुः. सूर्यः भानुः हंसः सहस्त्रांशुः. तपणः सविता रविः. चला तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना खूप फायदेशीर ठरणार आहे. जे कोणी माझे विद्यार्थी बंधू भगिनी संस्कृत शिकत आहेत किंवा जे नव्याने शिकू इच्छितात आणि जे संस्कृत प्रिय आहेत किंवा संस्कृत रसिक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय मोलाचा ठरणार आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जर आपणाला पाहायचा असेल तर यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनल आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि संस्कृत भाषेसंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला जर निर्माण झाला तर आपण आम्हाला फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क करू शकता. तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्युशन क्लासेस आमचे सुरू आहेत. मोबाईल नंबर 98-220-95-760. शारदा संस्कृत क्लासेस लातूर. अमोल साहेबराव शिंदे घरडीकर. सर्वांना सादर प्रणाम.